नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर बघा, गट क ची जाहिरात MPSC ची आलेली आहे आणि त्याच्यामध्ये तलाठी संवर्गाचे महत्त्वाचे पद असतील किंवा लिपिक किंवा इतर अनेक पद ऍड झालेली आहेत. आणि ही जी जाहिरात आहे ही जाहिरात खूप मोठी आहे सध्याच आणि याच्यामध्ये आणखी जागा वाढणार आहेत. आणि त्याचमुळं या परीक्षेचे फॉर्म भरण्याची जी प्रोसेस आहे ही प्रोसेसची तारीख सुद्धा वाढून दिलेली आहे. पण आतापर्यंतच फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही 11 लाखाच्या पुढे गेलेली आहे. जवळपास 11.5 लाख जणांनी जो आहे तो गट क चा म्हणजे तलाठी लिपिकसाठी फॉर्म भरलेला आहे. आणि मग हा एवढे जणांनी फॉर्म भरल्यामुळं अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की बाबा एकतर MPSC घेणार, एकतर जे सरळ सेवेची तयारी करत होते मुलं त्यांना आता MPSC पॅटर्न प्रमाणे अभ्यास करावा लागणार आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, फॉर्मची संख्या खूप जास्त आहे, कारण गट क च्या जाहिरातीमध्ये एवढे फॉर्म अगोदर कधी येत नव्हते. मग आता स्पर्धा वाढेल का? स्पर्धा वाढणार आहे तर मग अभ्यासाची पद्धत कशा पद्धतीने असणार आहे, मेरिट किती लागणार आहे, असे जे महत्त्वाचे विषय आहेत त्या विषयावर आपण आजच्या या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत. त्याच्या अगोदर जर तुम्ही गट क ची आता तयारी करताय तर आपण सर्व समावेशक, कारण की आता गट क च्या परीक्षेला वेळ खूप कमी उरलेला आहे आणि या कमीत कमी वेळेमध्ये सर्व विषय कव्हर करायचे असतील तर ऑल इन वन ठोकळा असणं आपल्याला गरजेचं आहे, जेणेकरून आपण पूर्व परीक्षेचा जो पहिला टप्पा आहे तो टप्पा अतिशय साध्या सरळ पद्धतीने पार करू शकू. यासाठीच आपण महाराष्ट्र पब्लिकेशननी MPSC गाईड हे पुस्तक मार्केटमध्ये आणलेलं आहे. या पुस्तकामध्ये पूर्व परीक्षेचा पूर्ण अभ्यासक्रम दिलेला आहे, गणित बुद्धिमत्ता सोडून बाकीचा पूर्ण 80 मार्काचा सिलेबस जो आहे तो दिलेला आहे. आणि याच्यामध्ये सगळे विषय MPSC पॅटर्न नुसार दिलेले आहेत, जेणेकरून तुमची पूर्व परीक्षा तुम्ही आरामात पास होऊ शकाल. मार्केटमध्ये जा, एकदा पुस्तक बघा, आवडलं तर घ्या. 850 पानाचं पुस्तक आहे. स्टेट बोर्ड संदर्भासह सराव प्रश्नसंच सुद्धा याच्यामध्ये दिलेत आणि सर्व विषय सुद्धा कव्हर केलेले आहेत. त्याच पद्धतीने आपलं महाराष्ट्र अकॅडमी ऍपवर आपण विजयपथ बॅच ही गट क च्या भरतीसाठी खास सुरू केलेली आहे. पूर्व आणि मुख्य असा दोन्ही सिलेबस या बॅच मध्ये कव्हर केला जाणार आहे. सराव टेस्ट आहेत, लाईव्ह 50 आपण फ्री टेस्ट देणार आहेत, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अनलिमिटेड व्ह्यूज असणारी स्वस्तात उपलब्ध असणारी बॅच आपल्या महाराष्ट्र अकॅडमी ऍपवर उपलब्ध आहे. त्याचा सुद्धा सर्वांनी फायदा करून घ्या. आता आपण मेन मुद्द्याकडे वळूया. तर बघा, आता गट क ची जी जाहिरात आहे या गट क च्या जाहिरातीला फॉर्म आलेले आहेत 11 लाख प्लस आणि आणखी 5 दिवस वाढून दिलेले आहेत. अजून 1-2 लाख फॉर्म तर सहज वाढतील. आपण धरू 12-12.5 लाख जरी फॉर्म आलेले धरले तरी सुद्धा आता ही फॉर्मचा आकडा तुम्हाला खूप मोठा दिसतोय. आता सध्या 5707 एवढ्या जागा आहेत. जागा किती टोटल? 5700. MA आहेत, टॅक्स असिस्टंट आहेत, लिपिकच्या 3000 जागा आहेत, तलाठीच्या 1500 प्लस जागा आहेत, त्याच्यामध्ये आणखी 150 जागा तलाठीच्या वाढणार आहेत. अशा पद्धतीने म्हणजे हे आहेत फॉर्म वाढलेले. आता तारीख सुद्धा 5 दिवसांनी वाढलेली, 10 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि विद्यार्थ्यांना याच्यामुळेच मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे. पण एक मुद्दा लक्षात घ्या, आता ही जी गट क ची जाहिरात आहे ना, याच्यामध्ये जाहिरात आहे 5707 पदाची, त्यातल्या आपण 1600-1700 पर्यंत तलाठीच्या जागा असणार आहेत. आणि त्या जागाचं आकर्षण मुलांना जास्त आहे. तुम्ही जर ग्रामीण भागामध्ये गेलात तर तलाठी पदाबद्दल आकर्षण जास्त असतं. याच्या अगोदर सुद्धा ज्यावेळेस तलाठीची 4500 पदांची जवळपास जाहिरात आलेली होती त्यावेळेस फक्त एकाच पदासाठी 10.5 लाख अर्ज आले होते. TCS नी 2023 ला घेतली होती. 57 शिफ्ट मध्ये तो पेपर झालेला होता. मग ह्यावेळेस साहजिकच वेगवेगळे पद आहेत आणि 5707च राहणार नाहीत, याची हा आकडा 10,000 प्लस जाणार आहे. मग 10,000 प्लस जागांसाठी एवढे फॉर्म तर येणार, तेवढी तर बेरोजगारी आहे. मग याच्यात आपल्याला सामोरं जायचंय. कसं सामोरं जायचंय तेच आपण पाहणार आहोत. समजून मला सांगायचा पहिला मुद्दा हा की एवढे फॉर्म येणार हे फिक्सच होतं किंवा येणारच आहेत, कारण की तेवढ्या जागा आहेत. त्या तलाठी पद आहे. तलाठी पदामुळे फॉर्मचं जे आहे हे फॉर्म जे आहे ते फॉर्म भरणाऱ्यांची संख्या ही वाढलेली आहे. हे महत्वाचं आहे, ते समजून घ्या. आता याच्यामधल्या ज्या जागा ज्या आहेत याच्या अगोदरच्या मेरिट बद्दल मग अनेक जण विद्यार्थी म्हणतात. मेरिट बद्दल सांगतो, त्याच्या अगोदर आणखी एक मुद्दा सांगतो. आता 11 लाख जणांनी जे फॉर्म भरलेला आहे या 11 लाख जणांपैकी सगळेच जण अभ्यास करणारे प्रॉपर आहेत का? तर नाही. तुम्हाला एक लक्षात घ्या, फॉर्मची संख्या किती आहे याच्यावर मेरिट तुमचं ठरत नाही. अभ्यास करणाऱ्या मुलांचं प्रमाण हे नेहमी सारखंच असतं. तेवढे जण फॉर्म भरतात, त्याच्या पुढचे जे असते ते चिल्लर माल असतो, तो कॉम्पिटिशन मध्ये धरायचा नसतो. लक्षात. आता 5 तारखे ही शेवटची डेट होती आणि शेवटच्या तारखेला दुपारी सांगितलं की 10 ऑगस्ट पर्यंत आम्ही आता फॉर्मची डेट वाढवतो. ह्या 5 दिवसामध्ये भरणारे, एवढ्या काळजीने पुन्हा वाढलेल्या डेटमध्ये फॉर्म भरणारे
खरंच अभ्यासाची काळजी करणारे असतील का रे? हा, त्यातले काही सोडून द्या की डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम होता, काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम होता, असे सोडून द्या. पण बाकीचे खरंच असणार आहेत का? मग हे तर 1-2 लाख आणखी 5 दिवसामध्ये वाढले. जर ते फॉर्म भरायची डेट संपल्यानंतर दुपारपर्यंत फॉर्म भरला नाही त्यांनी शेवटच्या डेटपर्यंत, तर साहजिकच आहे त्याच्यात गांभीर्य त्यांना कमी आहे. हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे काय असतं, 11 लाख हा आकडा दिसतो. एक मी तुम्हाला सांगतो, एक थेरी सांगतो स्पर्धा परीक्षेची. जागा कितीही वाढूत, कितीही कमी येऊन, जागा जरी वाढल्या, जागा कितीही जास्त जरी आल्या, तर फॉर्म भरणाऱ्यांची संख्या वाढते. पण अभ्यास करून फॉर्म भरणाऱ्यांची संख्या खूप जास्त वाढत नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुम्ही जर प्रामाणिकपणे अभ्यास करत असाल तर हे 15 लाख नाही 20 लाख फॉर्म येऊ द्या, तरी सुद्धा तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये आहात. कारण हे सगळे 11चे 11 लाख तुमचं बिलकुल कॉम्पिटिशन नाहीये. याच्या निम्म्याच्या, मी तर म्हणतो निम्म्याच्या निम्म एवढं खरं कॉम्पिटिशन आहे. आलं लक्षात? मग त्यांच्यामधून आपल्याला प्री पास व्हायचंय. म्हणजे महत्वाचा मुद्दा काय आहे की 11 लाख जरी दिसत असले तरी सुद्धा त्यांच्यामधून आपल्याला सगळ्यामधून कॉम्पिटिशन मधून पास व्हायचं नाही. एवढं कॉम्पिटिशन कधीही नसतं. अभ्यास करणारे जेवढे याच्यापैकी आहेत प्रामाणिकपणे, तेच आपलं कॉम्पिटिशन आहे, हे कायम लक्षात ठेवायचं आहे. आता बघा पुढे जाऊया. आता आपण हा मुद्दा लक्षात आल्यानंतर आता अनेक जणांचा प्रश्न आहे की मेरिट किती लागेल किंवा खूप कमी मेरिट लागेल का? 10,000 प्लस जागा जाणार आहेत, हे तर खरंय. सगळेजण म्हणतायत आणखी संवर्ग ऍड होणार आहेत. आयोगाने स्वतः सांगितलेलं आहे वेळोवेळी संवर्ग ऍड होणार आहेत, तुम्ही ते अपडेट पाहत चला. अशा पद्धतीने तुम्ही एकदा फॉर्म भरला की ऑटोमॅटिकली तुम्ही ज्या पदासाठी क्वालिफाईड त्याचा फॉर्म तुमचा ऑटोमॅटिक, पुन्हा त्यात काही बदल करायची गरज नाहीये. अशा पद्धतीने तलाठीचे सुद्धा आता डबल मागणी पत्र पेसा क्षेत्रातलं वगैरे माजी सैनिकाच्या संदर्भात मागवलेले. त्यामुळे आणखी तलाठीच्या सुद्धा त्या 150+ आणखी पण जागा वाढण्याची चांगल्या पद्धतीने शक्यता आहे. त्यामुळे अभ्यास आपल्याला जागा भरपूर आहेत. मेरिटच्या बाबतीत सांगतो तुम्हाला, एकदा फक्त ज्यावेळेस गट क ची 7,000 पदाची जाहिरात होती त्यावेळेस फक्त 19 मेरिट लागलं होतं. किती? 100 पैकी 19. मग आता पण 19 मेरिट लागेल का? तर एवढं कमी तर मेरिट लागणार नाही. त्यावेळेस 19 लागण्याचं कारण काय होतं, त्यावर टायपिंगवर असणारे फक्त पोस्टचं प्रमाण जास्त होतं. 2 वर्षापूर्वी टायपिंगवरच्या ज्या पोस्ट आहेत त्याचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त होतं. म्हणजे क्लरिकलच्या, टॅक्स असिस्टंट असेल याच्या पदांची संख्या जास्त होती आणि त्याच्यामुळे तिथं मेरिट कमी लागलं. प्लस मध्ये तलाठी सारखी जी लोकांना, विद्यार्थ्यांना आवडणारे पोस्ट आहे ती त्याच्यामध्ये नव्हती अगोदर, लक्षात. आणि त्याच्यामुळे त्याच्यावर एवढं आकर्षक त्या जाहिरातीचं अनेक विद्यार्थ्यांना नव्हतं. आता त्या जाहिरातीबद्दल गटकचे आकर्षण वाढलेलं आहे. प्लस मध्ये एनी ग्रॅज्युएशनवर पदांची संख्या जास्त आहे आणि ज्यावेळेस फक्त पदवी याच्यावर पदांची संख्या वाढते तिथं कॉम्पिटिशन थोडंसं वाढतं, मेरिट थोडंसं वाढतं. आता थोडंसं वाढतं 19 मेरिट. तुम्ही म्हणाल जर आता जर 10,000 होणार आहेत तेव्हा 7,000 होते, तेव्हा 19 लागलं होतं. आता 10,000 धरा, 25 लागन, धरा 25 धरून चला आणि 100 पैकी 25, तर मी कसे मार्क घेतो पूर्व परीक्षा, मी आरामात पास होतो. यात्रा भ्रमात राहू नका. मेरिट खूप वाढणार नाही हे खरे, पण खूपच कमी येईल असंही नाही. आपण किमान 50 मार्काचं तरी टार्गेट ठेवणं गरजेचं आहे. 50 मार्काचं तुमचं टार्गेट असणं गरजेचं आहे. पदं जरी वाढले तरी सुद्धा पोरं अभ्यास करणारे सुद्धा वाढलेले आहेत, मेहनती पोरं आहेत. आता पहिल्यासारखं राहिलं नाही. अभ्यास साहित्य सुद्धा अवेलेबल चांगलं झालेलं आहे मार्केटमध्ये. आणि स्ट्रॅटेजी अगोदर ग्रामीण भागापर्यंत ह्या गोष्टी पोहोचत नव्हत्या. आता बारीक बारीक गोष्टी, प्लॅनिंग, नियोजन, युट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, टेलिग्राम असेल, याच्या माध्यमातून पोहोचते. त्याच्यामुळे पोरं प्रॉपर घरी बसून सुद्धा प्रॉपर नियोजन करून अभ्यास करतायत. दर्जेदार ऑनलाईन क्लासेसच्या बॅचेस घेतायत आणि घरी बसून अभ्यास करतायत. त्याच्यामुळे साहजिकच आहे मेरिट एवढं कमी लागणार नाही. आपण 50 मेंटॅलिटी, मी माझं तर वैयक्तिक मते 50 पेक्षा कमी लागेल, पण आपली मेंटॅलिटी धरून चला 50 मेरिट. आणि तेवढं आपल्याला कसल्याही पद्धतीने 50च्या पुढं झेप घ्यायचीच आहे. म्हणजे मेन्सचा अभ्यास करताना टेन्शन राहिलंच नाही पाहिजे मनामध्ये की माझी प्री पास होईल का नाही होईल, लक्षात. आणि आता याच्यात जर तुम्ही म्हणाल आणखी याच्यात फॉर्म वाढले म्हणून काही जण जर म्हणत असेल खूप जास्त मेरिट लागेल, तसं होणार नाहीये. फॉर्मच्या संख्येवर मेरिट ठरत नाही, लक्षात ठेवा. जागेंच्या संख्येवर मेरिट ठरतं किती जागा आहेत. कारण की मेन्सला घेताना समजा एका 16 रेशो घेतला तर मग ते त्यानुसार आकडा फुगतो. फॉर्म असे भरणारे किती पण असतात, 800-900. त्यामुळे त्याचा बिलकुल टेन्शन घेऊ नका. आणि तुम्ही मेन्सला जर गेलात मुख्य परीक्षेला तर मेन्सला तर बिलकुलच टेन्शन नाहीये. कारण का तर मेन्समध्ये फक्त मग ठरलेलं कॉम्पिटिशन आहे. जागेच्या रेशोने मुलं असणार आहेत, तिथं असं नसणार आहे की लाखात पोर आहेत म्हणून. मग तिथं तुम्हाला क्वालिटी पोरांसोबत तिथं झगडायचंय. मग तिथं मग भुसार माल नसणार आहे, तिथं प्युअर माल असणार आहे. मग तिथं तुम्हाला अभ्यास करताना मात्र तिथं कॉम्पिटिशन टफ आहे. ती परीक्षा काढणं
हे खूप मेहनतीचं काम असणार आहे, तिथं वेगळी स्ट्रॅटेजी वापरावं लागेल. पण प्रीपर्यंत तरी एवढं धरून चला, अशा पद्धतीने आहे. प्लसमध्ये आता बघा, ह्याच्यात अजून मेरिट, काही जण म्हणतात की बाबा मेरिट जास्त लागेल. मी 50 हा मॅक्सिमम आकडा सांगितला. त्यात चर्चा करताना अनेक जण म्हणतात काय राव सर, लय मेरिट जाईन, लय जागा आहेत, पोरं लय फॉर्म आलेत. मेरिट कमी लागण्याचं कारण तुम्हाला सांगतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या वेळेस काही दिवस तुम्हाला कमी आहेत. म्हणजे तलाठीची जाहिरात आल्यानंतर फॉर्मचं प्रमाण वाढलं, दिवस कमी आहेत. म्हणजे तुम्हाला आतापासून धरलं तर 80 दिवस सुद्धा नाही तरी आपण 80 दिवस धरून चला, 80 दिवस आहेत तुमच्याकडं. 80 दिवसामध्ये पूर्वचा सगळा सिलेबस कव्हर करायचा आहे. त्यात एमपीएससीच्या अगोदर तयारी करणाऱ्या मुलांना जरा सोपं जातं. पण जे नव्याने तलाठीचे ज्या ऍड झालेत पद, नवीन संवर्ग ऍड झाल्यामुळं नव्याने तयारी करायला लागलेले, जे अगोदर सरळ सेवेची TCS IBPS पॅटर्न नुसार तयारी करत होते, त्यांना मात्र हे थोडंसं दिवस कमी आहेत, अवघड जाणार आहे. त्यामुळे मेरिट खूपच हाय जाणार असं नाहीये. प्लस पॅटर्न बदलला. आता TCS IBPS करत होते, आता MPSC पॅटर्न त्यांना तयारी करावं लागणार आहे. त्यामुळे त्याचाही इम्पॅक्ट त्याच्यावर बसणार आहे. ह्या दोन गोष्टी आहेत ज्याच्यामुळे काय होणार आहे, तुमचं मेरिट सुद्धा कमी लागणार आहे. आणि थोडंसं अजून एक आहे महत्वाचं, मेरिट एकदमच कमी न लागण्याचं कारण तर मी मागाशी सांगितलं तुम्हाला, पदवीवरचे पद जास्त आहेत, अभ्यास साहित्य मटेरियल आता खूप वाढलेलं आहे. लक्षात, अभ्यास साहित्य वाढलेलं आहे, ह्या गोष्टी त्याच्यामुळे एकदम कमी अशा पद्धतीने लागणार नाही आणि एकदमच 54, 55, 56 लागणार नाही. त्याचं हे दोन कारण आहेत. त्याच्यामुळे तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका. आपलं टार्गेट 50+ मला जायचंय असं धरा. कमीच लागणार आहे, हे डबल सांगतोय मी, पण 50+ जायचंय हे धरा. तुम्हाला बिंदासपणे तसं नियोजन करा, 100% तुम्हाला फायदा होणार आहे. लक्षात, अभ्यासात आता तुम्हाला जर मेरिट क्रॉस करायचं तर अभ्यास पद्धतीत काय बदल करायचा आहे. एक तर 80 दिवस आहेत. अनेक जणांच्या मी बुक लिस्ट बघितल्या आणि त्यांनी चुकीच्या बुक लिस्ट बिलकुल सांगितल्या नाहीत, बरोबर सांगितल्या. ह्या विषयाला हे पुस्तक वाचा, ह्या विषयाला ते पुस्तक वाचा. पण फक्त पुस्तक वाचून फायदा नसतो, त्याच्या रिव्हिजन पुन्हा झाल्या पाहिजेत. मग मोठे पुस्तकं ह्या तुमच्या 2-3 महिन्यामध्ये सगळे वाचून होणार आहेत का? नाही तर राज्यघटनेचं एखादं लक्ष्मीकांतचं पुस्तक घेतलं आणि 3 महिने तेच वाचत बसला आणि प्रश्न आले, तिथं प्रश्न आले 15 परीक्षेमध्ये, 15 पैकी आले तुझे 14 बरोबर आणि इकडे बाकीच्या सगळी बोंब, असंही चालणार नाही ना. मग ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुम्हाला, की तुमचे सगळे विषय तुमचे वाचून झाले पाहिजेत, सगळ्या विषयाला रिव्हिजन झाली पाहिजे, चालू घडामोडी करायच्यात, गणित बुद्धिमत्ता करायचंय, इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यघटना आहे, अर्थशास्त्र आहे, सामान्य विज्ञान आहे, सगळे विषय. मग ह्याला वेळ कमी ना, तर म्हणूनच मी आपण त्याच विचाराने महाराष्ट्र पब्लिकेशनचं हे पुस्तक आणलेलं आहे. की या पुस्तकामध्ये आपण काय केलेलं आहे की ठोकळा दिलेला आहे, सगळे विषय, जेवढे प्रश्न MPSC गटकाला पूर्वला विचारतात ते सगळं कव्हर होईल या टार्गेटने आपण हे पुस्तक बनवलंय. अशा पद्धतीने ठोकळा जे असेल ते ठोकळा पुन्हा MPSC पॅटर्न नुसार असणारा ठोकळा पुन्हा रिव्हिजन करा. हा घेऊन नाही वाटला तर दुकानात जा, तुम्ही तुलना करून बघा की कोणत्यात डाटा व्यवस्थित दिलेला आहे, मांडणी व्यवस्थित आहे, MPSC पॅटर्न नुसार आहे. या सगळ्यासोबत तुलना करून बघा इतर ठोकळ्यासोबत आणि मग घ्या. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण हे काही नाही. ह्या ठोकळ्यामध्ये फक्त GK ओरिएंटेड ठोकळा आहे. लक्षात येते ना तुमच्या, जेणेकरून तुम्हाला त्या पूर्व परीक्षेला सामोरं जाताना फायदा व्हावा. नाहीतर याच्यातच गणित बुद्धिमत्ता, याच्यातच मग मराठी व्याकरण, मग ठोकळा दिसतोय मोठा पण त्याचा कंटेंट कमी. आणि मग मराठी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता हे ठोकळ्यातून करायचे विषयच नाहीत कधी, ते तुम्ही रिव्हिजन करतात, सेपरेटच पुस्तकं तुम्हाला त्याचे पाहिजेत. ह्या सुद्धा गोष्टी आहेत, त्या सुद्धा गोष्टींचा विचार करा, जेणेकरून कमीत कमी वेळेत रिव्हिजन वाचून 2-3 रिव्हिजन पडल्या पाहिजेत. रोज MCQचा सराव, PYQचा सराव झाला पाहिजे. आणि आपली बॅच सुद्धा आहे, बॅचचा सुद्धा तुम्ही फायदा करून घेऊ शकता 100%. विजयपथ बॅच महाराष्ट्र अकॅडमीवर अवेलेबल आहे. दररोज 2-2, 3-3 लेक्चर, 4-4 लेक्चर बघत राहा. ज्या कन्सेप्ट क्लिअर होत नाहीत, त्या कन्सेप्ट तुमच्या वाचून क्लिअर होत नाहीत, त्या बॅचमधून क्लिअर होतील आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल. बाकी तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आपल्या मित्रापर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा या गोष्टीचा फायदा होईल. ओके, धन्यवाद, थँक्यू.